नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत मेश्राम, मानसोपचार तज्ज्ञ, नंददीप फाउंडेशन येथे मागील 5 वर्षापासून आपण येथे मानसिक आजार यावर उपचार करत आहोत. प्रशांत या रुग्णाबद्दल आपण आता व्हिडिओमध्ये बघितलं आहे. हा रुग्ण लाळखेड येथून आलेला आहे. इथं याला हाताला बांधून ठेवलं आणि यावर अघोरी कृत्य करण्यात आले, जसं की त्याच्या डोळ्यामध्ये निंबू पिळण्यात आला. यासारखे उपचार रुग्णांचे नातेवाईक का करतात? कारण की या रुग्णांना काही आजार झालेला आहे असं यांना वाटतच नाही. हा आजार म्हणजे कोणीतरी करणी केलेली आहे, काहीतरी कवटी केलेली आहे, खाण्यातून दिलेला आहे असं या नातेवाईकांना वाटतं. हा एक स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार आहे. या आजारामध्ये रुग्णांना भ्रम व्हायला लागतात. त्यांना काहीतरी आपल्याला कोणीतरी करत आहे, आपल्या विरुद्ध कोणतरी कटकारस्थान करत आहे असे भ्रम व्हायला लागतात. परंतु याला शारीरिक काही आपल्याला लक्षणं दिसत नाही, जसं की ताप येणं, सर्दी, खोकला असं काही दिसत नाही. मग रुग्णांना काय वाटतं की यांना काहीतरी बाहेरचं लागलेलं आहे. मग या रुग्णांचा उपचार करण्यासाठी हे लोक त्यांना बाबाकडे, बुवाकडे, मांत्रिकाकडे घेऊन जातात आणि तिथं यावर अघोरी कृत्य केल्या जातात. या रुग्णाच्या डोळ्यामध्ये निंबू पिळण्यात आला. त्याला कोणी मांत्रिकांनी सांगितलं असेल की याला बांधून ठेवा, म्हणजे जवळपास 10-15 दिवस बांधूनच होता. याला खाण्याची सोय नाही, व्यवस्थित आहार भेटला नाही, झोप भेटली नाही. हा आरडाओरड करत होता. अशा अवस्थेत लाळखेडमधून इथं याला आपल्या इथं आणण्यात आलं. यावर 10 ते 15 दिवसात उपचारानंतर हा बराचसा शांत झाला. त्याचे हात सोडण्यात आले, त्याला स्वच्छ कपडे घालण्यात आले. आता तो व्यवस्थित आपला आहार घेतो, व्यवस्थित झोपतो आणि या आजाराची तीव्रता हळूहळू कमी होत आहे. या रुग्णातून आपण सर्वांना हा संदेश देऊ इच्छितो की हा एक मानसिक आजार आहे. यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून आजार घेणं खूप आवश्यक आहे आणि कुठल्या मांत्रिकाकडे, बाबा बुवाकडे न जाता यावर उपचार करणे महत्वाचे आहे. कारण नाहीतर या आजाराची तीव्रता वाढत जाईल. हे रुग्ण स्वतःलाही काही करून बसतील किंवा दुसऱ्यावरही आक्रमक होऊ शकतात. म्हणून योग्य वेळेवर उपचार करणे खूप महत्वाचे आहे. अशा प्रकारचे भरपूर रुग्ण आपल्या नंददीप फाउंडेशन मध्ये बरे झालेले आहेत. आजपर्यंत 700च्या वर रुग्णांना आपण चांगलं करून त्यांच्या घरच्या लोकांच्या सुपूर्त केलेला आहे. या त्यांचा पुनर्वसनाचाही कार्यक्रम आम्ही या नंददीप फाउंडेशन मध्ये राबवतो आणि या रुग्णालाही जेव्हा चांगलं होईल, त्याचे लक्षणं कमी पडतील, तेव्हा आम्ही त्यांच्या घरच्या लोकांच्या सुपूर्त करू व आपण तो रुटीन कामं करायला लागेल व स्वतःची उदरनिर्वाहही तो व्यवस्थित करू शकेल. हाच आपला नंददीप फाउंडेशनचा प्रकल्पाचा मेन उद्देश आहे की रुग्ण बराही झाला पाहिजे आणि त्या घरी जाऊन तो पुनर्वसनही त्याचं करता आलं पाहिजे. धन्यवाद. जय गाडगे बाबा.